हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 2 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय कंपनी गेल इंडियाने कोणत्या देशासोबत LNG खरेदीसाठी 10 वर्षाचा करार केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, UAE देशाची कंपनी आहे आणि या कंपनीसोबत भारतीय कंपनी गेल इंडियाने LNG खरेदीसाठी 10 वर्षाचा करार हा केलेला आहे। तर गेल इंडिया लिमिटेडने संयुक्त अरब अमिरातच्या ANDOC गॅसकडून 10 वर्षाकरिता LNG खरेदीसाठी करार केलेला आहे। गेल इंडिया 2026 पासून पुढील 10 वर्षासाठी ANDOC अर्थात अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीकडून LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस प्राप्त करणार आहे। LNG हा कोळशाच्या तुलनेमध्ये 40% कमी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करतो। LNG मध्ये 85 ते 95% मिथेन असतं। तर गेल इंडिया गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया सरकारच्या 7 महारत्न कंपन्यांपैकी एक कंपनी आहे। याची स्थापना झालेली आहे 1984 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि अध्यक्ष आहेत संदीप कुमार गुप्ता। पुढचा प्रश्न पाहूया। न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव हे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, झारखंड राज्याच्या उच्च न्यायालयाचे हे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत प्रदीप कुमार श्रीवास्तव। तर झारखंड उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश होते या अगोदर प्रदीप कुमार श्रीवास्तव आणि यांना आता मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं गेलं आहे। सध्या श्री चंद्रशेखर 20 फेब्रुवारी 2023 पासून झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत आणि आता यांच्या जागेवर आता प्रदीप कुमार श्रीवास्तव यांची नियुक्तीही केली गेली आहे। उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश यांची नियुक्ती ही संविधानातील कलम 217 मधील खंड 1 नुसार केली जाते। सध्या भारतात 25 उच्च न्यायालये आहेत। झारखंड उच्च न्यायालय जे आहे याची स्थापना झालेली आहे सन 2000 मध्ये। पुढचा प्रश्न पाहूया। रिझर्व्ह बँकेने नुकताच कोणत्या बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पेटीएम पेमेंट बँक। या बँकेवर RBIने बँकिंग व्यवहारांवर निर्बंध लावलेला आहे। तर RBIने 31 जानेवारी 2024 रोजी पेटीएम पेमेंट बँकच्या व्यवहारांवर बंदी घातलेली आहे। 29 फेब्रुवारीनंतर कंपनी बँकिंग सेवा ग्राहकांना देऊ शकणार नाही। बँक नियमांचे पालन करत नसल्याच्या कारणाने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केलेली आहे। पेटीएम पेमेंट बँक आता नवीन ग्राहक देखील जोडू शकणार नाही आहे। 29 फेब्रुवारीनंतर ग्राहकांना पेटीएम खात्यामध्ये पैसे देखील डिपॉझिट करता येणार नाहीत आणि ज्या ग्राहक सेवा आहेत या सेवासुद्धा देता येणार नाहीत। तर पेटीएम पेमेंट बँक स्थापना झालेली आहे 28 नोव्हेंबर 2017। मुख्यालय आहे नोएडामध्ये। संस्थापक आहेत विजय शेखर शर्मा। सन 2021 मध्ये पेटीएम पेमेंट बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त झाला होता। पुढचा प्रश्न पाहूया। खेलो इंडिया युथ गेम्स 2024 स्पर्धा नुकताच पार पडलेल्या आहेत। यामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्राच्या संघाने खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये अव्वल स्थान हे पटकावलेलं आहे। तर खेलो इंडिया युथ गेम्स 2024 हे 6वं संस्करण होतं आणि या स्पर्धांचे आयोजन 19 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान तामिळनाडूमध्ये केलं गेलं होतं। तामिळनाडूमधील चेन्नई, त्रिची आणि मदुरई या 3 ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच स्क्वॅश या खेळाचा समावेश करण्यात आला होता। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 158 पदके जिंकलेली आहेत। यामध्ये 57 सुवर्ण पदके, 48 रौप्य पदके आणि 53 कांस्य पदकांचा समावेश आहे। तर पदतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या तामिळनाडूने 38 सुवर्ण पदकांसह एकूण 98 पदकेही जिंकलेली आहेत। तर खेलो इंडिया युथ गेम्स पहिल्यांदा 2018 मध्ये याचं आयोजन हे केलं गेलं होतं। एकूण 6 संस्करणांमध्ये 4 वेळा महाराष्ट्राने विजेतेपद पटकावलेलं आहे, तर 2 वेळा हरियाणा संघ हा विजेता ठरला होता। पुढचा प्रश्न पाहूया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 मध्ये त्यांच्या कार्यकाळातील कितवा अर्थसंकल्प सादर केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 6वा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा जो बजेट सादर केलेला आहे हा त्यांचा अर्थमंत्री म्हणून 6वा बजेट ठरलेला आहे। तर वित्तमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या कार्यकाळातील 6वा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे। सलग 6 अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री ठरलेल्या आहेत। या अगोदर मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 अर्थसंकल्प सादर करण्याचा मान हा मिळवलेला आहे। मागच्या वेळेप्रमाणे यावेळेस देखील पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला गेला आहे। आपल्या 58 मिनिटाच्या भाषण झालं यामध्ये अर्थसंकल्प हा मांडला गेला आहे। यावेळेचा हा अंतरिम अर्थसंकल्प होता। एप्रिल मे मध्ये सार्वजनिक निवडणुका लागणार असल्यामुळे आता हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला गेला आहे। येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये सरकारी उत्पन्न आणि सरकारी खर्च यासंबंधी नियोजन म्हणजे बजेट किंवा अर्थसंकल्प असतो। पुढचा प्रश्न पाहूया।
THDC इंडिया लिमिटेडद्वारे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट परियोजनेची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये THDC इंडिया लिमिटेडद्वारे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट परियोजनेची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. तर THDC इंडिया भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट परियोजनेचे उत्तराखंडमध्ये सुरुवात ही केलेली आहे. उत्तराखंडमध्ये ऋषिकेशमध्ये हे विकसित केलं जात आहे. या योजनेच्या माध्यमातून 1 मेगावॅट रूप सौर संयंत्राद्वारे 50 किलोग्राम ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन हे करणार आहे. THDC इंडिया ही एक सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत कंपनी आहे. THDC थिअरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड असं याचा फुल फॉर्म होतो. ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड विद्युत मंत्रालय भारत सरकार यांच्या अधीनस्थ कंपनी आहे. टिहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. पुढचा प्रश्न बघूया. लाभा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ओडिसा. ओडिसा राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, लाभा योजना. तर ही लाभा योजना जी आहे लघुबान जातीद्रव्य काय असे या योजनेचं नाव आहे. ही ओडिसा राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. 1 करोड आदिवासींच्या विकास आणि सशक्तीकरणाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. लघु वन उपसाठी MFPसाठी जे 100% राज्य वित्तपोषित न्यूनतम समर्थन मूल्य योजना आहे. सरकार या उत्पादनांना न्यूनतम समर्थन मूल्य प्रदान करणार आहे. या योजनेमध्ये आता सरकार दरवर्षी लघुवन उपजचे दर म्हणजे MSP सरकार ठरवणार आहे. तर ओडिसामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. ओडिसा राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक आणि राज्यपाल आहेत रघुबर दास. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 16व्या वित्त आयोगामध्ये किती पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 4 नवीन सदस्यांची 16व्या वित्त आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यांची जी नियुक्ती आहे 5 वर्षासाठी असणार आहे. यामध्ये AN झा माजी अर्थसचिव आणि 15व्या वित्त आयोगाचे सदस्य होते. त्यानंतर एनी जॉर्ज मॅथ्यू अर्थविभागाचे विशेष सचिव, सौम्य कांती घोष SBI ग्रुपचे मुख्य आर्थिक सल्लागार, त्यानंतर निरंजन राजाध्यक्ष अर्था ग्लोबलचे कार्यकारी निदेशक. या चौघांची 16व्या वित्त आयोगामध्ये सदस्य म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया, जे या अगोदर नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. वित्त आयोग हे संविधानातील कलम 281 नुसार स्थापित एक संवैधानिक बॉडी आहे. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महसुलाचे वाटप किती आणि कसे होणार याची देखरेख ठेवण्याचं काम जे आहे वित्त आयोग करत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी मेंदूमध्ये पहिल्यांदाच ब्रेन चिपच्या प्रत्यारोपणाचा प्रयोग कोणी केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी न्यूरालिंक ही जी कंपनी आहे यांच्यामार्फत पहिल्यांदाच ब्रेन चिपच्या प्रत्यारोपणाचा प्रयोग हा मानवी मेंदूमध्ये करण्यात आलेला आहे. टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांचा हा स्टार्टअप आहे न्यूरालिंक, आणि यांच्याकडून मानवी मेंदूमध्ये सर्जरीद्वारे एक चिप प्रत्यारोपण केलं गेलं आहे. ही चिप एक नाण्याच्या आकाराची असून मानवी मेंदू आणि कम्प्युटर दोघांमध्ये डायरेक्ट संपर्क माध्यम बनवेल. कंपनीने या चिपचे नाव लिंक असे ठेवलेले आहे. 5 नाण्यांच्या आकाराचे हे उपकरण आहे आणि सर्जरीच्या साहाय्याने हे मानवी मेंदूमध्ये प्रस्थापित केलं जातं. याचा मुख्य उद्देश हा पार्किन्सन संबंधित विकारांवर उपचार पद्धती विकसित करणे, तसेच हा प्रयोग जर यशस्वी झाला तर दृष्टीहीन लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे पॅरालिसिस रुग्णांना देखील चालता फिरता येऊ शकेल आणि कम्प्युटर देखील चालवता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सुलतान इब्राहिम कोणत्या देशाचे नवीन राजा बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मलेशिया देशाचे नवीन राजा बनलेले आहेत सुलतान इब्राहिम. तर हे 17वे राजा बनलेले आहेत मलेशियाचे. 31 जानेवारी 2024 रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आलेला आहे. सुलतान इब्राहिम हे मलेशियातील जोहोर राज्याशी संबंधित आहेत. मलेशियामध्ये राजाला डी पर्टुऑन एंगॉंग नावाने देखील ओळखलं जातं. दर 5 वर्षांनी मलेशियाच्या राजाची निवड केली जाते. 1957मध्ये ब्रिटनपासून स्वतंत्र भेटल्यानंतर देखील मलेशियामध्ये राजेशाही व्यवस्था सुरू आहे. मलेशियामध्ये राजा इस्लाम प्रमुख आणि आर्म्स फोर्सचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य करतो. तर मलेशियाची राजधानी आहे क्वालालंपूर. चलन आहे मलेशिया रिंगीट. पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच कोणत्या राज्यामध्ये ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नागालँड राज्यामध्ये ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नागालँड येथील कोहिमा जिल्ह्यातील रुसोमा या गावामध्ये या ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. रुसोमा हे गाव नागालँडमधील सर्वात प्रगतशील संत्रा उत्पादक गावांपैकी एक आहे. ऑरेंज फेस्टिवल हा वार्षिक कार्यक्रम आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महिला संसाधन आणि फलोत्पादन मंत्री आहे सलोतोनुआ क्रुसे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. 2 दिवसीय या कार्यक्रमाची थीम होती ऑर्गॅनिक ऑरेंज. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्थान आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न पाहूया. ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए आसाम. आसाममध्ये हे ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आहे. तर केंद्रीय आयुष मंत्री आहे सर्वानंद सोनोवाल आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी ईशान्य भारतातील दिब्रुगड जे ठिकाण आहे आसाममधील, या ठिकाणी योग आणि निसर्गोपचार रुग्णालयाच्या बांधकामांचा शुभारंभ हा केलेला आहे. योग आणि निसर्गोपचाराचे ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपयोगात आणून लोकांना त्याचा लाभ पोहोचवला जाणार आहे. 100 बेडचे हे रुग्णालय असणार आहे. 15 एकर जागेमध्ये उभे केले जात आहे आणि यासाठी सुमारे 100 कोटी रुपये इतकी तरतूद ही करण्यात आलेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.